अकोल्याच्या अप्पर जिल्हाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला आहे। उद्योजकांकडून पैशांची मागणी करत असल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर आहे। खान आणि क्रशर उद्योग संघाकडून गुन्ह्याची नोंद करण्यात आली। अप्पर जिल्हाधिकारी प्रमोद गायकवाडांवर गंभीर आरोप करण्यात आला आहे। नियमानुसार रॉयल्टी भरत असतानाही उद्योजकांकडे वारंवार पैशांची मागणी करण्यात आल्याचा आरोप आहे। पैसे न दिल्यास अप्पर जिल्हाधिकारी धमकावत असल्याचाही आरोप करण्यात आलाय। अकोल्याचे अप्पर जिल्हाधिकाऱ्यांची ऑडिओ क्लिप पोलिसांकडे सादर, तर ऑडिओ क्लिपमध्ये उद्योजकांकडून पैसे गोळा केल्याचा उल्लेख आहे। स्पष्ट शब्दात न बोलता व्यापाऱ्यांना धमकावल्याचंही समोर आलेलं आहे। आम्ही साहेब सगळेजण फिरून फिरून सगळ्यांकडून पैसे गोळा केले साहेब। चालेल चालेल, काय चांगली गोष्ट आहे, काही अडचण नाही। हो साहेब, हो मग ते मी पहिलं काय म्हणलं तुम्ही ऐकलंच नाही तरी उत्तर तुम्ही द्यायला सुरुवात केली। ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, काही अडचण नाही। हा हा हा, मी काय म्हणलं तुम्हाला, तुम्ही आलते क्वार्टर्सला। हो साहेब, हो हा बर, मग काय शून्यच विषय झाला ना। नाही साहेब, होऊन जाऊ द्या। 8 दिवस 2-3 दिवस जरा माणसं सगळे थोडं शांत होतात, मग मारू चक्कर ते करतो मी ते। मग साहेब असं काही हा नाही, म्हणजे मला खेदानं बोलावं लागतंय, कुठल्या गोष्टीसाठी माझ्याकडे येऊ नका। आता बघूच आपण, तुम्ही बघू, डीएमओ बघू, आणि तुम्ही सगळे जे आहेत ना 42-47 ते सगळे लोक बघू। साहेब मी येऊन भेटलो आता तुम्हाला, काही आवश्यकता नाही। आम्ही त्यांची पैशाची मागणी पूर्ण करू शकलो नाही, म्हणून मला त्यांनी टेलिफोनवर धमकी दिली की तुम्ही व तुमची संघटनेतले 42 ते 47 लोकांना मी याच्या पुढे पाहून घेईल व तुम्ही कसा बिझनेस करता याच्या पुढे मी तुम्हाला पाहिल व तुम्हाला दाखवेल कसं असते। म्हणून ऑफिसर, तुम्ही माझी पूर्तता करायला पाहिजे ती। मी तुम्हाला वारंवार, त्यांनी मला 7 फोन लावले खंडणीसाठी, मी त्यांना रिस्पॉन्स दिला नाही, त्याच्यामुळे मला त्यांनी धमकी दिली। स्टोन क्रशर मालकांना त्यांनी अवैधरित्या पैशाची मागणी केलेली आहे। काही स्टोन क्रशर मालकांकडून त्यांनी पैसे सुद्धा घेतलेले आहेत आणि वारंवार त्यांना धमक्याचे फोन करत आहेत आणि धमक्याचे फोन करून सुद्धा थांबले नाही, तर काही सदस्यांना ऑफिसमध्ये बोलवून त्यांनी अपमानास्पद वागणूक देऊन ऑफिसच्या दालनाच्या बाहेर सुद्धा काढलेलं आहे। सदर घटनेची सविस्तर माहिती आणि तक्रार आम्ही आज रोजी MIDC पोलीस स्टेशनला दिलेली आहे व पोलीस प्रशासनाला त्या संदर्भात असलेल्या ऑडिओ रेकॉर्डिंगच्या क्लिप सुद्धा आम्ही तपास कामी दिलेली आहे।